श्री स्वामी समर्थ ॲस्ट्रो रेमेडीज हबमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत की कुंडलीत जे बलवान ग्रह असतात ते आपल्याला काय फळे देतात, कशी फळे देतात। जर एखादा ग्रह आपल्या कुंडलीत बलवान असेल तर ते तुम्हाला कसे कळेल, तर ही फलित बघा। जर तुमचं अशा प्रकारे वागणूक असेल तर ते नक्कीच तुमचा तो ग्रह बलवान आहे असं तुम्ही समजू शकता। जर तुमच्या कुंडलीत सूर्य बलवान असेल तर त्यामुळे तुमच्यामध्ये खूप आत्मविश्वास असेल आणि त्या आत्मविश्वासामुळे तुम्ही सर्वात कठीण कामेही अगदी सहज करू शकाल। ज्यामध्ये इतर लोकांना समस्यांना सामोरे जावे लागेल ते तुम्ही सहज करून जाल। जर तुमच्या कुंडलीत चंद्र बलवान असेल तर तुमच्या आईचे तुमच्यावर फार प्रेम असेल। तुमच्या मनाचा कारक आहे चंद्र, तुमच्या मनावर स्वभावावर खूप प्रभाव पडेल आणि तुम्ही त्यातूनच सर्व काही शिकू शकाल। जर तुमच्या कुंडलीत मंगळ बलवान असेल तर तुमचा स्वभाव कष्टाळू असेल आणि तुम्ही कोणतेही काम हसतमुखाने कराल आणि तुम्हाला त्या कामाचे काहीच वाटणार नाही, अगदी सहज कराल। जर कुंडलीत बुध बलवान असेल तर तुम्ही सर्व कामे तुमच्या बुद्धीने कराल, तुम्हाला जास्त कष्ट करावे लागणार नाही। तुमचा मेंदू वापरून काम करण्यावर जास्त विश्वास असेल, अंग मेहनत कमी आणि मेंदूची मेहनत जास्त। जर कुंडलीत गुरु बलवान असेल तर तुम्हाला आध्यात्मिक ज्ञान खूप लवकर आणि सहज मिळेल। तुम्हाला काहीतरी वाचण्याची आणि शिकण्याची इच्छा असेल आणि शिकवण्याची देखील। जर कुंडलीत शुक्र बलवान असेल तर तुम्हाला पैशाची कमतरता कधीच भासणार नाही। तुम्ही ते स्वतः कमावलेले असेल किंवा तुम्हाला ते कुठून तरी मिळालेले असतील, पण पैसे मात्र नक्की मिळतील। जर कुंडलीत शनी बलवान असेल तर तुम्हाला न्याय आवडेल आणि तुम्ही समाजसेवा करण्यास इच्छुक असाल। तुम्हाला लोकांची मदत करायला आवडेल किंवा हॉस्पिटल किंवा आजारी लोक किंवा गरीब लोक यांना मदत करायला तुम्हाला आवडेल आणि स्वतःच्या पैशाने किंवा स्वतःच्या कष्टाने तुम्ही त्यांना मदत कराल, दुसऱ्याच्या भरोशावर करणार नाही। जर तुमच्या कुंडलीत राहू बलवान असेल किंवा चांगल्या शुभ अवस्थेत असेल तर तुमचा राजकारणी लोकांशी संबंध येईल किंवा मोठ्या पदावरील पदाधिकारी लोकांशी संबंध असेल, अथवा तुम्ही स्वतः सुद्धा एका चांगल्या पदावर असू शकता किंवा राजकारणात असू शकता। जर तुमचा केतू चांगला असेल, शुभ अवस्थेत असेल तर तुम्हाला अध्यात्माची आवड असू शकते किंवा तुम्ही मठ किंवा मंदिर या ठिकाणचे काहीतरी पदावर असाल किंवा काहीतरी मेंबर असू शकता। तर अशा प्रकारे हे शुभ ग्रहांची फलिते झाली। अशीच अशुभ ग्रह सुद्धा असू शकतात। तर यासाठी आपण काय केलं पाहिजे? शुभ ग्रह ऐकायला आपल्याला बरं वाटतं, पण अशुभ ग्रह सुद्धा आपल्याला त्रास देत असतात। सगळेचे सगळे ग्रह कोणाचे शुभ असत नाही। त्यामुळे हे त्रास कमी करण्यासाठी आपण रोज नवग्रह स्तोत्र बोलले पाहिजे की जेणेकरून आपला कुठलाही ग्रह अशुभ असेल तर त्याचं शुभ फळ मिळायला आपल्याला सुरुवात होईल। शुभ म्हणजे लगेच खूप चांगलं होईल असं नाही, पण ॲटलिस्ट जो त्रास आपल्याला होतोय तो कमी प्रमाणात होईल। कुठलीही गोष्ट आपल्याला बदलता येत नाही, मात्र त्याचा त्रास कमी करता येतो। त्यामुळे लक्षात असू दे की नवग्रह स्तोत्र बोलल्याने आपला त्रास कमी होईल किंवा शुभ ग्रह जरी असले तरी त्यांचा आपल्याला अजूनच फायदा होईल। त्यामुळे तुम्ही नक्की बोला आणि बघा आपल्या आयुष्यात काय फरक पडतो। जे आपल्या हातात आहे ते आपण नक्कीच करू शकतो। धन्यवाद। जर तुम्हाला माझी माहिती आवडत असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपले व्हिडिओ पोहोचवत चला, लाईक करत चला आणि शेअर करायला विसरू नका।